हॅलो स्टुडंट, रोटेशनल डायनॅमिक्सचा आजचा आपला लेक्चर आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म डिस्क. थिन युनिफॉर्म डिस्क असेल, थिन युनिफॉर्म डिस्क असेल आणि त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. काल आपण थिन युनिफॉर्म रिंग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिराइव्ह केला होता आणि आज थिन युनिफॉर्म डिस्क असेल. डिस्क आपल्याला माहित असेल कदाचित सिलिंग फॅन त्याच्या सेंटरला सुद्धा ते जी असते समजा ती सुद्धा एक डिस्क सारखीच असते. किंवा मग आणखी जर म्हटलं आपण बरेचसे एक्झाम्पल समजा ज्याला म्हणून आपण थिन युनिफॉर्म डिस्कचे समजा एक्झाम्पल आपण मिळू शकतात. जे प्लेट असते बरोबर आहे, किंवा मग एखादा समजा कशाचे ज्याला म्हणून आपण समजा एखादा बॉक्स वगैरे असेल, सर्क्युलर बॉक्स असेल, त्याचं जे वरचे झाकण असणार आहे ते सुद्धा कसं एकदम डिश सारखं असेल बरोबर. एखादी डिश असेल ते डिश सुद्धा कशी ते सर्क्युलर सारखी असते, सर्क्युलर डिश सारखी असते. तर ते झाले एक्झाम्पल समजा थिन युनिफॉर्म डिस्कचे म्हणून आपल्याला. थिन युनिफॉर्म डिस्क नाही म्हणून आपल्याला, त्याला फक्त आपण सध्याचं फक्त आपल्याला डिस्क कन्सिडर करू. बट थिन युनिफॉर्म डिस्क म्हणजे काय असेल, समजा कन्सिडर करा हे एक डिस्क आहे, हे एक डिस्क आहे आणि ज्याचं समजा आपण असं म्हटलं की सेंटर सी आहे समजा आणि त्याचे रेडियस आर आहे, त्याचं मास एम आहे. ओके, बट अजूनही माहिती आहे की ह्या युनिफॉर्म डिस्कला किंवा ह्या डिस्कला थिन युनिफॉर्म डिस्क आपण केव्हा म्हणू हे पण आपल्याला पर्टिक्युलर बघावं लागेल. पहिली गोष्ट एक डिस्क म्हणजे काय असते, डिस्क म्हणजे काय असते एक तर ऍक्च्युअली माहिती आहे काय, इथं आपण कन्सिडर करायचं ही डिस्क कशी आहे, थिन आहे. ओके, डिस्क कशी थिन असेल, थिन म्हणजे याची जी थिकनेस असेल, याची जी थिकनेस असेल तर थिकनेस कशी असेल ते एकदम खूप कमी असेल, निग्लिजिबल असेल. थिकनेस कशी असेल, निग्लिजिबल थिकनेस असेल तर त्याला म्हणून आपण थिन म्हणून आपण. आणि दुसरी गोष्ट एक ही जी डिस्क असणार आहे, ही जी सर्क्युलर डिस्क असणार आहे ऍक्च्युली ही 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे बरोबर आहे. डिस्क कशी ऍक्च्युली हे 2 डायमेन्शनल बरोबर, 2 डायमेन्शन मध्येच आहे कारण आपण थिन म्हणत आहे. ओके, सो 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. हा जी डिस्क असते ही कशी आहे, 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. आणि जर समजा आपण निग्लिजिबल जर थिकनेस म्हटलं तर थिन बनणार आहे ऑफ निग्लिजिबल थिकनेस. तर ही डिस्क आहे. ओके, 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस ही डिस्क आहे. आणि आता याला पाहायचं युनिफॉर्म डिस्क केव्हा म्हणू आपण. ओके, या डिस्कला युनिफॉर्म डिस्क केव्हा म्हणू आपण कन्सिडर करा. समजा ही जी डिस्क असेल त्याचे सेंटर समजा ही आहे, सेंटर समजा हे इथं आहे आणि आता ही जी पूर्ण ठीक आहे पूर्ण जी समजा डिस्क आहे त्याचं काहीतरी मास असेल, कन्सिडर करा त्याचं पूर्ण मास समजा कॅपिटल एम असेल, कॅपिटल एम त्याचं पूर्ण मास आहे. ओके, आणि जर डिस्क असेल तर त्याचा हा पूर्ण एरिया आहे, डिस्कचा हा पूर्ण एरिया आहे, त्यापैकी आपण थोडाफार एरिया कन्सिडर करायचा आहे. समजा कन्सिडर करा ह्या साईडचा म्हणजे इथला कन्सिडर करा हा एवढा एरिया, पूर्ण डिस्कचा आपण हा एवढा एरिया कन्सिडर केलेला. फक्त समजा हा जो एवढा जो एरिया आहे तर एरिया समजा किती आहे तो, हा एवढा एरिया तर तो आहे समजा 1 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया किती आहे, 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आणि आता हा एवढ्या एरियामध्ये जर समजा सर्क्युलर डिस्कचा आपण एवढा एरिया घेतलेला आहे, एवढ्या एरियामध्ये त्या डिस्कचं एवढ्या एरियामध्ये त्याचं काय असेल, काहीतरी मास असेल, त्याचं असेल काहीतरी मास. आणि समजा काहीतरी त्याचा मास असेल, त्याचा मास कन्सिडर करा स्मॉल एम, त्याचा मास कन्सिडर करा स्मॉल एम. पहा एवढा आपण एरिया घेतलेला आहे, आणि एरिया समजा कन्सिडर किती म्हटलं आपण, एरिया म्हटलेला आहे त्याचं समजा 1 सेंटीमीटर स्क्वेअर, त्याचं काहीतरी मास असेल. मास पण त्याची व्हॅल्यू घेऊ समजा त्याची व्हॅल्यू समजा 2 ग्रॅम. एवढ्या एरियामध्ये मास किती आहे, 2 ग्रॅम आहे. ओके, आता या दोघांचा घ्यायचा आहे रेशो, मास अपॉन एरिया बरोबर. एवढा एरिया आणि तेवढ्या एरियामध्ये त्या डिस्कचं मास, सो मास अपॉन एरिया हा रेशो घ्यायचा आहे. सो 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरियामध्ये मास किती आहे, 2 ग्रॅम आहे. मग याचा हा रेशो जो निघणार आहे, रेशो किती निघेल, हा 2 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर निघत आहे, 2 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर निघत आहे. ओके, आता बघा समजा आपण हा जो एरिया घेतलेला आहे हा सेंटरच्या ह्या साईडमध्ये घेतलेला आहे, डीच्या ह्या साईडमध्ये घेतलेला आहे. आता कन्सिडर करा डीचा जो दुसऱ्या साईडचा एरिया किंवा कुठलाही एरिया घेऊ शकतो तुम्ही. समजा डीचा पण आता ह्या साईडचा एरिया घेऊ आपण. ओके, डिस्कचा आपण समजा कन्सिडर करा हा या साईडचा एरिया घेतलेला आहे आणि एवढाच एरिया घ्यायचा आहे बरोबर. जेवढा एरिया या साईडने आपण घेतला तेवढाच आपण एरिया ह्या साईडने घ्यायचा आहे. हा एरिया किती आहे, हा पण एरिया किती आहे समजा तो आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअरच आहे बरोबर आहे. जेवढा इकडचा एरिया तेवढा तिकडचा एरिया घेतलेला आहे. आणि समजा ह्या जो एरियामध्ये डिस्क असेल त्याचा पण मास असणार आहे आणि त्याचा मास किती आहे, समजा त्याचा पण मास आहे 2 ग्राम, त्याचा पण मास किती आहे 2 ग्राम. अगेन बघा यांचा रेशो मास अपॉन एरिया, यांचा रेशो, आता यांचा रेशो किती येत आहे
2 ग्राम आपण मध्ये 1 सेंटीमीटर स्क्वेअर. सो 2/1 म्हणजे काय 2. सो 2 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. पावर आलं. ही जी आपण डिश म्हटली होती, ही जी डिश म्हटली आपण, तर ह्या डिश मध्ये बघा इकडल्या साइड मध्ये मास अपॉन एरिया रेशो किती आलेला आहे 2. आणि त्याच डिशचा समजा आपण दुसऱ्या साइडचा जर आपण घेतला तिथं पण तो रेशो तोच आहे, मास अपॉन एरिया किती आहे रेशो 2 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. याचं मिनिंग असं आहे की ह्या डिशचं कुठलंही इथला एरिया म्हणा किंवा इथला एरिया म्हणा किंवा इथला एरिया म्हणा, जर एरिया जर सारखं असेल तर तेवढ्या एरियामध्ये त्याचं मास पण सारखं आहे. बरोबर आहे. एरिया जर सारखं असेल तर त्याचं तेवढ्या एरियामधलं मास सुद्धा कसं सारखं आहे. सो मास अपॉन एरिया हा रेशो कसा आहे कॉन्स्टंट आहे. हा रेशो कसा आहे कॉन्स्टंट आहे ह्या डिशसाठी. मग हा जर रेशो जर कॉन्स्टंट असेल ह्या डिशसाठी तर तेव्हा ह्या डिशला म्हणून आपण युनिफॉर्म डिश. जेव्हा एखादी समजा युनिफॉर्म डिश आहे किंवा समजा सध्या ही युनिफॉर्म डिश आहे किंवा ही डिश आहे आणि ह्या डिशचं कसं आहे मास अपॉन एरिया हा कुठला पण इथला म्हणा किंवा इथला म्हणा किंवा इथला म्हणा थ्रूआउट द होल डिश. जर समजा हा जर रेशो कॉन्स्टंट राहत असेल तर मग तेव्हा त्या डिशला म्हणून आपण थिन युनिफॉर्म डिश. इट इज कॉल्ड एज द थिन युनिफॉर्म डिश. बरोबर आहे. समजलं असेल. If the disk have constant ratio mass upon area, this constant ratio throughout the whole disk, then that disk is called as the uniform disk. Again, आता इथं जर समजा आपण म्हटलं पूर्ण जे समजा डिस्क आहे त्या डिस्क मधलं जे कंपोजिशन असणार आहे, डिस्क मधलं कंपोजिशन म्हणजे डिस्क कशाने बनली असेल, ज्या कुठल्या मेटेरियल बनली असेल किंवा ठीक आहे समजा ज्या कुठल्या समजा मटेरियल बनले असेल ते मटेरियल कसं सेम पाहिजे, मटेरियल कसं कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की इकडे सुद्धा तेच मटेरियल आहे, तेवढंच मटेरियल आहे, तिकडे सुद्धा तेच मटेरियल आहे. म्हणजे समजा कन्सिडर करा किंवा पूर्ण जर समजा डिश जर ॲल्युमिनियमची बनलेली आहे तर इकडे सुद्धा पूर्ण ओव्हरऑल ॲल्युमिनियमचं आहे एवढ्या एरियामध्ये सुद्धा, किंवा मग इकडल्या एरियामध्ये सुद्धा ओव्हरऑल पूर्ण ॲल्युमिनियमचं आहे. ओके. किंवा कुठले जर आपण एरिया घेतलं त्यात तिथे सगळ्या ठिकाणी काय ॲल्युमिनियमचं आहे. म्हणजे कॉम्पोजिशन सुद्धा कसं पाहिजे ते कॉन्स्टंट पाहिजे. कॉम्पोजिशन सुद्धा कसं पाहिजे ते कॉन्स्टंट. मग तेव्हा ती डिश बनते युनिफॉर्म डिश. बरोबर. आणि हा जो रेशो असतो समजा मास अपॉन एरिया हा जो रेशो असते तर ह्या रेशोला म्हणतो आपण सरफेस डेन्सिटी. मास अपॉन एरिया हा जो रेशो असते तर ह्या रेशोला काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द सरफेस डेन्सिटी. इट इज कॉल्ड एज द सरफेस डेन्सिटी. सरफेसची डेन्सिटी किंवा युनिट सरफेस एरियामध्ये किती मास आहे. बरोबर. युनिट एरियामध्ये किती मास आहे. सो मास अपॉन एरिया दिस रेशो इट इज कॉल्ड एज द सरफेस डेन्सिटी आणि तो आपण दाखवतो कशाने सिग्माने दाखवतो. मग आता जर समजा एखादा ऑब्जेक्ट असेल हे पण लक्षात ठेवायचं फक्त डिस्टन्स नाही तर कुठलाही ऑब्जेक्ट जर कुठल्याही ऑब्जेक्ट साठी जर समजा हा जो रेशो असेल मास अपॉन एरिया हा जो रेशो कसा असेल कॉन्स्टंट म्हणजे सरफेस डेन्सिटी कशी असेल कॉन्स्टंट तर मग तेव्हा ती जी बॉडी बनेल किंवा समजा ही सध्या डिश आहे तर ही डिश बनणार आहे थिन युनिफॉर्म डिश. ती बॉडी बनणार आहे थिन युनिफॉर्म किंवा युनिफॉर्म बॉडी. if the ratio that is sigma that is mass upon area that is surface density of this is constant then the disk is called as the thin uniform disk. Then it is called as thin uniform disk. ओके. तर हे झालं समजा थिन युनिफॉर्म डिस्कच्या बाबतीत. आणि आता काय करायचं आपल्याला पर्टिक्युलरली समजा ही थिन युनिफॉर्म डिस्क होती थिन युनिफॉर्म डिस्क असणार आहे त्याचा आपल्याला करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. वी आर रिक्वायर्ड टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस थिन युनिफॉर्म डिस्क. ओके. बघा ही समजा डिस्क आहे थिन युनिफॉर्म डिस्क आहे ज्याचं काय असेल ते आपल्याला माहिती आहे. ज्याचं काय समजा रेडियस आर आहे ज्याची रेडियस आर आहे एम त्याचं मास आहे एम मास आहे होल मास पूर्ण डिस्क मास एम आहे. आणि ह्या डिस्कला आपण काय म्हटलं थिन युनिफॉर्म डिस्क म्हटलेलं आहे. याचा मिनिंग काय असेल की याचा जो रेशो असेल सिग्मा याची जी सरफेस डेन्सिटी असेल सरफेस डेन्सिटी सिग्मा म्हणजे काय असते मास अपॉन एरिया दॅट इज सिग्मा इक्वल टू मास किती आहे एम आणि याचा एरिया याचा जर म्हटलं आपण एरिया आता सर्क्युलर डिस्क आहे सर्क्युलर डिस्क रेडियस किती त्याची आर आहे मग याचा एरिया किती बनणार आहे एरिया बनणार आहे पाय आर स्क्वेअर. तर हा कसा असेल कॉन्स्टंट. तर ह्या डिस्कचं कसं आहे सिग्मा दॅट इज मास ऑफ एम अपॉन पाय आर स्क्वेअर हा कसा याचा कॉन्स्टंट आहे. आणि समजा ही जी डिस्क आहे ही डिस्क होत आहे रोटेट. ही डिस्क कशी होत आहे रोटेट. समजा रोटेट होत आहे समजा एखादी जस्ट एक एक्झाम्पल आपण समजा फॅन जो असते फॅनची समजा जे सेंटरमध्ये जी डिस्क असते ती डिस्क कशी होते रोटेट. तर तसंच आपल्याला कन्सिडर करायचं तशी जी डिस्क आहे ती डिस्क होत आहे रोटेट.
ही डिस्क त्यासारखीच आहे आणि ती काय होत आहे, रोटेट होत आहे. आणि अबाउट द एक्सिस, कुठल्या एक्सिसच्या अबाउट मध्ये, तर जो सिलिंग फॅनचा जो रॉड असते, सिलिंग फॅनचा जो रॉड असणार आहे, तर तो त्या रॉडला मग आपण सेंटर मधला एक्सिस किंवा त्या डिस्कचा स्वतःचा एक्सिस, इट्स ओन एक्सिस. आपल्याला हेच कन्सिडर करायचं की जी डिस्क, ही डिस्क आहे आणि ही डिस्क काय होत आहे, रोटेट होत आहे. इट इज रोटेटिंग about this axis. It is rotating about this axis, its own axis. त्या डिस्कचा समजा हा स्वतःचा एक्सिस असणार आहे. डिस्कचा डिस्कचा स्वतःचा एक्सिस म्हणजे कसं असते बा, एक तर समजा डिस्क अशी रोटेट होत असेल आणि हा समजा सेंटर मधला एक्सिस असेल, तो त्या डिस्कचा स्वतःचा एक्सिस म्हणजे काय, पासिंग थ्रू सेंटर. आणि तो कसा असेल, त्या डिस्कच्या प्लेनला कसा असेल, तो परपेंडिक्युलर. तर ह्या एक्सिसच्या बरोबर समजा डिस्क होत आहे रोटेट. सो consider a thin uniform disk of mass m and radius r is rotating. It is rotating about its own axis. Rotating about its own axis. ओके. आणि स्वतःचा एक्सिस म्हणजे काय असेल, तो एक्सिस असेल, एक्सिस पासिंग थ्रू सेंटर and perpendicular to its plane. त्याच्या प्लेन तो कसा असेल, एक्सिस असेल परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके. अगेन मग आपण आणखी काय म्हटलं आपण की ह्या जो समजा डिस्क आहे, डिस्क अशी रोटेट होत आहे, या एक्सिसच्या मध्ये रोटेट होत असेल, ज्याचा सिग्मा समजा मास अपॉन एरिया एम अपॉन पाय आर स्क्वेअर हा कसा असेल, कॉन्स्टंट असेल. मग तेव्हा आपल्याला ही जी डिस्क होते रोटेट होतो ना बा, त्याचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि या एक्सिसच्या अबाउट मध्ये सेंटर मधल्या एक्सिस आहे, सेंटर मधून पास होणाऱ्या एक्सिसच्या अबाउट मध्ये त्या डिस्कचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि तोच आपल्याला फाइंड करायचा आहे. अगेन बा इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला की समजा सिग्मा कॉन्स्टंट झाला आहे. इथं पहा समजा कन्सिडर करा, ही पूर्ण डिस्क आहे, ही पूर्ण सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. ओके. ही जी समजा पूर्ण जी डिस्क आहे, सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. आणि जर आपण असं म्हटलं पूर्ण जी डिस्क असेल समजा, ती माहिती काय, त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो आपण की ती अशी एकदम थिन अशा रिंग बनली असेल. म्हणजे वाटते की इथे एक रिंग असेल, किंवा वाटते की सेंटर मध्ये एक रिंग असेल, किंवा वाटते की आणखी एक रिंग असेल, आणि कशी ठीक आहे रिंग असेल, अशा खूप सारी रिंग असतील. म्हणजे पूर्ण जे सर्क्युलर डिस्क असणार आहे, पूर्ण सर्क्युलर डिस्क काय असेल, ऍक्च्युअली इट इज मेड, आपण असं कन्सिडर करू शकतो आपण की ती अशी बनलेली कशाने बनलेली आहे, की नंबर ऑफ सर्क्युलर रिंग बनली असेल. ते सगळ्या रिंग कशा असेल म्हणजे काय, एकदम थिन समजा कन्सिडर करा, आणि त्या सगळ्याचं सेंटर कसं असेल, सेम असेल. मग त्याला आपण कॉन्सेंट्रिक रिंग बनली असेल. बरोबर. पूर्ण जी डिस्क आहे ती अशा लहान किंवा त्याला आपण समजा अशा इन्क्रीजिंग रेडियसच्या नंबर ऑफ रिंग्स बनली असेल. इन्क्रीजिंग रेडियस म्हणजे कशी बा, आपण जर समजा इथे जर म्हटलं आपण सेंटरच्या जवळपास म्हटलं आपण त्याची रेडियस झिरो असणार आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर मग आपण मोठी रिंग म्हटलं आपण थोडीशी ठीक आहे रेडियस वाढणार आहे, आणखी मोठी रिंग म्हटलं आपण रेडियस वाढणार आहे, आणखी मोठी म्हटलं आणखी रेडियस वाढणार आहे. बरोबर. अशी बात जर आपण जशी आपण रेडियस वाढणार तशी रिंग मोठी होणार आहे, आणि शेवटी मग कुठपर्यंत पूर्ण डिस्कच्या रेडियस एवढी एक रिंग असणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आपण हे पूर्ण जे सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे, पूर्ण सर्क्युलर रिंग आहे, तर हे कसं बनलं असेल, अशा खूप साऱ्या रिंग बनलं असेल. हे डिस्क आहे समजा, हे कशामध्ये असेल, नंबर ऑफ रिंग्स बनले असेल. ओके. तेच पाहिजे आपल्याला. As the disk is uniform circular object आहे, डिस्क कशी आहे ते युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. सो इट कॅन बी कन्सिडर, त्याला आपण कन्सिडर करू शकतो आपण, इट कॅन बी कन्सिडर्ड टू बी कन्सिस्टिंग ऑफ, तर त्यामध्ये काय असतील, नंबर ऑफ रिंग्स असतील. इट कॅन बी कन्सिस्टिंग ऑफ
नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स, नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स, अशा खूप साऱ्या रिंग इथे डिस्क बनले असणार आहे. आणि त्या रिंगच्या डिस्क कशा असतील, त्या रिंग कशा असतील, त्या इन्क्रीजिंग रेडियसच्या असतील, ऑफ इन्क्रीजिंग रेड आहे, इन्क्रीजिंग रेडियस. अशा खूप सारे काही त्यामध्ये रिंग असणार आहेत आणि त्या सगळ्या रिंगनी समजा हे पूर्ण डिस्क बनली असणार आहे. ओके, आता आपल्याला काय कन्सिडर करायचं, त्यापैकी एक डिस्क कन्सिडर करायचं, एक रिंग कन्सिडर करायची आहे, बरोबर. अशी खूप सारे रिंग असणार त्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या रिंग पैकी समजा एक रिंग आपण कन्सिडर करू, आपण त्याला आपण समजा एक रिंग किंवा त्याला म्हणून एलिमेंटल रिंग. ओके, त्या सगळ्यांपैकी आपण समजा एक रिंग कन्सिडर करायची आहे. सो कन्सिडर वन ऑफ सच rings is shown in figure. तर या फिगर मध्ये समजा आपण दाखवते, समजा की एक एलिमेंटर आपण एक रिंग कन्सिडर करायची आहे. आता हे जे रिंग आहे, ह्या रिंगचं समजा कन्सिडर करायचं, रिंग आपण कन्सिडर केलेलं एक एलिमेंटर, आपण एक त्यातली एक थीन एलिमेंटर रिंग कन्सिडर केलेली आहे आणि ह्या रिंगचं मास कन्सिडर करा dm, बरोबर. ह्या रिंगचं पूर्ण रिंगचं नाहीये, तर आतमध्ये आपण जे थीन आपण रिंग कन्सिडर केलेली आहे तर त्याचं मास कन्सिडर करायचं आहे dm. as shown in figure, its mass is considered to be dm. त्याचा मास कन्सिडर करायचा, आपल्याला dm कन्सिडर करायचा आहे आणि त्याची जी विड्थ आहे, त्या रिंगची जी विड्थ आहे त्याला कन्सिडर करायचं आहे dr आणि स्मॉल कन्सिडर करायचं आहे. जे समजा आपण रिंग घेतलेली त्या रिंगची जी असेल विड्थ ती कशी असेल, खूप स्मॉल असेल, dm and width to be dr. त्याची समजा विड्थ कन्सिडर करायची आणि ही खूप स्मॉल कन्सिडर करायची, ही कशी खूप स्मॉल असेल, which is so small. आता याची समजा आपण असं म्हटलंय की जी रिंग आपण कन्सिडर केलेली आहे, रिंगची आपण घेतलेली आहे विड्थ dr. ओके, खूप स्मॉल घेतलेली आहे. आता तर याची जर विड्थ जर समजा स्मॉल असेल तर आपण असं कन्सिडर करू शकतो आपण की ह्या रिंगची पूर्ण रेडियस पण, आता आपण असं म्हटलंय की हे थीन आहे, मग त्यामुळे पूर्ण रिंगची रेडियस कशी, त्याला आपण पूर्ण रिंगची रेडियस त्याला आपण फक्त स्मॉल कन्सिडर करायचं आहे. तसं आपण जर समजा हे जर रिंग थिक असती, तर काय झालं असतं, तर त्या रिंगचा आतमध्ये रेडियस एवढी बनली असती जी लहान असती आणि आउटर रेडियस जी समजा असती, आउटर रेडियस ही रेडियस ही काय असते, जास्त असते, बरोबर. जर समजा थिकनेस जर समजा त्या रिंगची जास्त असते तर काय झालं असतं की समजा आतमधली रेडियस कमी असती आणि एक्सटर्नल रेडियस ही काय असते, जास्त असते, बरोबर. परंतु आपण ही गोष्ट केव्हा म्हणजे जेव्हा समजा रिंग काय थिक असती, पण आता आपण याला थिक कन्सिडर करत नाहीये, आपण या रिंगला कन्सिडर करायचं आहे, थिन कन्सिडर करायचं आहे, बरोबर. याची विड्थ खूप कमी आहे, याची विड्थ जर खूप कमी असेल तर आतमधली रेडियस म्हणा किंवा बाहेरची रेडियस म्हणा अप्रॉक्सिमेटली काय असेल, सारखी असेल. आपल्याला मग ह्यासारखं कन्सिडर करायचं आहे. याची जी विड्थ असेल ही खूप स्मॉल असेल, विड्थ असेल खूप कमी असेल, ती एवढी कमी असेल की पूर्ण रिंगची रेडियस आपल्याला कन्सिडर करायची ती समजा असेल r एवढी. ओके, सो विड्थ टू बी dr which is so small that the average radius of a ring is smaller. ओके, तर त्या रिंगची आपण जे समजा आतमध्ये एलिमेंटल रिंग आहे तर त्याची आपण घेतली रेडियस किती, स्मॉल r कन्सिडर केलेली आहे. ओके, आता जर समजा डिस्क जर रोटेट असेल मग ही रिंग सुद्धा रोटेट, बरोबर आहे. आपण असं म्हटलं की पूर्ण डिस्क होता रोटेट, मग आपण हे जर आपण कन्सिडर पूर्ण डिस्क जर होता रोटेट तर मग रिंग सुद्धा होत असेल रोटेट. मग जेव्हा रिंग होणार रोटेट मग तेव्हा रिंगचा ज्या एक्सिसच्या वर फिरत असेल ते, तर त्या एक्सिसच्या वर मध्ये असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. आता डी जर फिरत आहे समजा सेंटरच्या अबाउट मध्ये, डी जर फिरत आहे सेंटरच्या अबाउट मध्ये जाणाऱ्या एक्सिसच्या अबाउट मध्ये, सेंटर मधून जाणाऱ्या एक्सिसच्या अबाउट मध्ये फिरत आहे डिस्क, तर जे रिंग आहे ते रिंग सुद्धा त्यासाठीच फिरत असणार आहे, त्याच एक्सिसच्या अबाउट मध्ये. एक्सिस कुठला असेल, पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, जे आपण काल पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता समजा आपण असं म्हटलेलं आहे की ही समजा ही रिंग सुद्धा होत आहे रोटेट, मग तेव्हा रिंगचा आपल्याला काढायचा आधी मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्या स्मॉल जी समजा थीन जी रिंग आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि नंतर मग ठीक आहे, मग त्याचा यूज करून आपण पूर्ण डीसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. बरं, मग आता समजा आता आधी काय करू आपण, इथे पूर्ण जी डीस आहे, पूर्ण डीसचं मास किती म्हटलेलं आपण dm, सॉरी पूर्ण रिंग,
जी रिंग आहे त्या रिंगचं मास किती म्हटलेलं आहे dm. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे, जर डिस्क जर समजा युनिफॉर्म असेल तर रिंग सुद्धा कशी असेल युनिफॉर्म. हे रिंग सुद्धा कशी असेल युनिफॉर्म रिंग असेल. ओके, जर युनिफॉर्म जर रिंग असेल तर आपण काल सांगत होतो, जर समजा एखादी रिंग युनिफॉर्म असेल तर त्याचं पूर्ण जे मास असेल, पूर्ण मास कसं असेल त्याच्या सरकमफरन्स वरती काय होत असते ते डिस्ट्रीब्यूट होत असते आणि सारखं डिस्ट्रीब्यूट होत असेल युनिफॉर्मली. जर युनिफॉर्म रिंग असेल तर त्याचा पूर्ण मास काय असेल त्या सरकमफरन्स वरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होते. म्हणजे मग आपण इथं काही मास असेल, इथं पण काही मास असेल, इथं पण काही मास, इथं पण काही मास, इथं पण काही मास, असं पूर्ण युनिफॉर्मली त्या रिंग वरती काय असेल ते डिस्ट्रीब्यूट झालं असेल त्याचं रिंगचं मास. आणि कालच आपण हे पण पाहिलं होतं की जर युनिफॉर्म रिंग असेल तर त्याचं इफेक्टिव्ह मास, रिंगचं इफेक्टिव्ह मास, तर हे किती असते, हे इफेक्टिव्ह मास हे त्या ऍक्सिस पासून काय असते ते सारख्या डिस्टन्सला असते आणि ते किती असते त्याच्या रिंगच्या रेडियस एवढं असते. अगेन पूर्ण रिंग याचं जे मास असणार आहे, इफेक्टिव्ह मास असणार आहे, तर ते त्या ऍक्सिस पासून काय असते ते ह्या रेडियस एवढ्या डिस्टन्सला असते, रेडियस एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सला असते, बरोबर. सो as the ring is uniform, as the ring कशी आहे युनिफॉर्म, its इफेक्टिव्ह मास, त्याचं इफेक्टिव्ह मास dm, त्याचं पूर्ण इफेक्टिव्ह मास, रिंगचं पूर्ण इफेक्टिव्ह मास dm is at a distance equal to its radius, आणि इथे त्याची रेडियस किती म्हटलेली आपण, त्या रिंगची रेडियस r, दॅट इज स्मॉल r. ओके, आता बघ आपण असं म्हटलंय की पूर्ण इफेक्टिव्ह मास किती आहे dm, आणि ते dm त्या ऍक्सिस पासून किती लांब आहे r आहे, स्मॉल r आहे, डिस्टन्सला आहे. मग तेव्हा मग जर समजा असं जर असेल, जेव्हा रिंग जर फिरणार आहे त्या ऍक्सिसच्या मध्ये, मग त्याचा काढू आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. इफ the ring, as the ring is rotating about its central axis, about its own axis, then its moment of inertia, त्याचा काढू आपण moment of inertia, then its moment of inertia, आणि तो आपण कशाला बोलतो I. आता याची रेडियस किती आहे, समजा आपण लहान जी रिंग आहे त्याची रेडियस r आहे, म्हणून आपण त्या लहान रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण r कन्सिडर करू आपण सेंट्रल ऍक्सिसच्या वर मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि काल आपण फॉर्म्युला पण काढला होता आपण, आणि फॉर्म्युला कसा असतो, तो फॉर्म्युला असतो त्याचं मास किती आहे, त्या रिंगचा इफेक्टिव्ह मास किती आहे dm, आणि त्या इफेक्टिव्ह मासचं ऍक्सिस पासून डिस्टन्स ते r आहे, त्या डिस्टन्सचा स्क्वेअर असते, सो dm into r square. सो गिव्ह इज इक्वेशन नंबर 1. तर इनिशियल तुम्हाला हेच करायचं आहे की जी रिंग आपण कन्सिडर केलेली आहे, एलिमेंटल रिंग कन्सिडर केलेली आहे, त्याचा आपल्याला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया IR, आणि तो किती भेटला आपल्याला dm r square. ओके, अगेन आता ही जी रिंग आहे, आता बघा तुम्हाला dm ची व्हॅल्यू काढायची आहे, आणि ती नंतर आपण याच्यामध्ये पुट करायची आहे. dm ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला जे सरफेस डेन्सिटी जो रेशो असेल आपण त्याचा आपण यूज करावा. ओके, आता पहिली गोष्ट समजा ना, याची रेडियस, द रेडियस ऑफ स्मॉल रिंग, किंवा द एलिमेंटल रिंग इज r आहे, त्याची रेडियस समजा r आहे. तर मग तेव्हा त्या लहान जी रिंग आहे त्या रिंगचा तुम्हाला एरिया काढायचा आहे. जी समजा आधी एरिया काढायचा, नंतर मग ते सिग्मा काढायचं आहे, नंतर मग ते dm काढायचं आहे. बघू आपण. तर काय करू आपण आता, आधी हिचं समजा ही जी रिंग आहे, या रिंगचं काय करायचं आहे, रिंगचा एरिया काढायचा आहे. आता जर समजा अशी एक रिंग आहे की ज्याची समजा वेट किती आहे dr आहे, त्याची वेट किती आहे ते dr आहे, आणि त्या रिंगचं तुम्हाला काढायचं आहे एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला कसा असते का, जर समजा काहीतरी समजा थिकनेस असेल त्या रिंगची, त्याचा जर तुम्हाला करायचं असेल एरिया, तर एरियाचा फॉर्म्युला कसा असते का, एरिया किंवा इट्स एरिया, त्याची रेडियस समजा r आहे, त्याचं काढायचं आपल्याला एरिया, सो इट्स एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला कसा असते, एरियाचा फॉर्म्युला असते 2πr, आणि इंटू त्याची समजा जी असते विड्थ,
इंटू डी आर. पूर्ण सर्कम्फरन्स आणि इंटू समजा त्याची वेट डी आर. तर हा बनला त्या रिंगचा एरिया बनला. हा झाला एरिया. आता ही जी स्मॉल रिंग आहे त्याचंच काढायचं आहे तुम्हाला सिग्मा. त्याचा काढायचा आहे सिग्मा, ज्याला आपण सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी दॅट इज सिग्मा. दॅट इज सिग्मा. सिग्माचं फॉर्म्युला कसं असते मास. त्याचं मास किती आहे डीएम. आपण मध्ये काय असते समजा एरिया. आणि याचा एरिया किती आहे. एरिया आहे 2 पाय आर इंटू डी आर. बरोबर. हा झाला त्याचा एरिया. आणि तुम्ही आता काय करू शकता डीएम च्या करू शकता. ह्याचा 2 पाय आर डी आर आहे. एरिया जो आहे याला आपण इकडे पाडून देऊ. सो डीएम इकडे काय मिळेल तुम्हाला 2 पाय आर इंटू डी आर. ओके. हे पण लक्षात ठेवायचं आहे डीएम याची व्हॅल्यू. आता ही डीएम ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण. म्हणजे आपल्याला पहा जो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं बनणार आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स काय इक्वेशन 1 मध्ये आय आर इक्वल्स टू डीएम. पण डीएम किती आपल्याकडे आहे. डीएम आहे 2 पाय आर इंटू डी आर आणि इंटू आर स्क्वेअर. ओके. एक सेकंड. इथं हा सिग्मा पण राहणार आहे ना. बरोबर. हा सिग्मा सुद्धा इकडे जाणार आहे. त्याचे मल्टिप्लाय होणार आहे इंटू सिग्मा. सो इथं सुद्धा येणार आहे तो 2 पाय आर इंटू डी आर आणि इंटू हा सिग्मा आणि इंटू नंतर मग तो आर स्क्वेअर. सो आय आर आपल्याकडे असं बनणार आहे. ओके. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल रिंग. जे समजा ज्याला आपण एलिमेंटर रिंग म्हटलेलं आहे. तर त्या एलिमेंटर एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा एवढा आलेला आहे 2 पाय आर इंटू डी आर इंटू सिग्मा इंटू आर स्क्वेअर. ओके. आता बघ ऍक्च्युअली आपलं एम काय की पूर्ण जी डिस्क आहे तर त्याचा आपल्याला काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. पण त्यासाठी आपण काय कन्सिडर केलेलं आहे की पूर्ण जी डिस्क आहे ती बनलेली आहे कशी स्मॉल रिंगनी, थिन रिंगनी बनलेली आहे, कॉन्सेंट्रिक रिंगनी बनलेली आहे. आणि ह्या रिंग कशा असतात. ह्या रिंग कशा असतात बाबा. जर आपण सेंटरच्या जवळपासची रिंग जर म्हटलं आपण सेंटरच्या जवळपासची जर म्हटलं आपण एकदम रिंग जर सेंटर इथली रिंग जर म्हटली आपण तर त्या सेंटर इथल्या रिंग साठी जी त्याची रेडियस आर स्मॉल आर ती कशी 0 असणार आहे. बरोबर आहे. जर समजा आपण सेंटरमध्ये जर रिंग कन्सिडर केली तर त्यासाठी आर कसं असणार आहे. तो आर असणार आहे 0. आणि ते जर म्हटलं आपण आता मग त्यापेक्षा सेंटरपासून जशी रिंग वाढत जाणार समजा जशी सेंटरपासून नंतरची जर रिंग म्हटली आपण मग त्याची रेडियस थोडीशी जास्त असेल. आर पेक्षा जास्त असणार आहे. आणखी मोठी रिंग म्हटली आपण रेडियस जास्त होणार आहे. बरोबर. इथं समजा रेडियस समजा आर असणार आहे. ह्या पर्टिक्युलर समजा ही जी रिंग असेल याची रेडियस आर असणार आहे. यापेक्षा जर आपण मोठी म्हटलं आपण रिंग तर ती रिंग त्या केसमध्ये रेडियस कशी आर पेक्षा जास्त असणार आहे. तर रिंग मोठी होत जाणार आहे. रेडियस वाढत जाणार आहे. असे बरोबर. सेंटर पासून जशी जी रिंग समजा मोठी होत जाणार आहे तशी रिंग काय त्याची रिंगची रेडियस वाढत जाणार आहे. आणि ठीक आहे फायनली जी समजा सर्वात मोठी रिंग असणार आहे ती कुठली असणार आहे. ती असणार आहे त्या डिस्कच्या रेडियस एवढी रिंग असणार आहे. जेवढी त्या डिस्कची रेडियस असणार कॅपिटल आर तर तेवढी असेल त्या मोठ्या रिंगची सर्वात फायनल रिंगची रेडियस असणार आहे. म्हणजे जो स्मॉल आर आहे तो स्मॉल आर कसा तो स्मॉल आर हा 0 पासून स्टार्ट होईल. बरोबर. त्या रिंगची रेडियस 0 पासून स्टार्ट होईल तर कुठपर्यंत तर त्या डिस्कच्या रेडियस पर्यंत. हे असेल त्या रिंगची रेडियस. अशा नंबर ऑफ रिंगच्या रेडियस असणार आहे. बरोबर. ज्या रिंगची रेडियस स्टार्ट होणार 0 टू मॅक्सिमम कॅपिटल आर पर्यंत. ओके. मग आता बघा जर आपण असं म्हटलंय जी रिंग आहे एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केलेला आहे. असं काय करायचं आपल्याला पूर्ण ज्या रिंग असणार आहे जेवढे नंबर ऑफ रिंग ह्या डिस्कमध्ये असणार आहे त्या सगळ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आपण फाइंड करू. आणि मग नंतर मग आपण सगळ्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजे मग तुम्हाला काय भेटणार आहे पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर. जेवढ्याही एलिमेंटल रिंग असणार आहे त्या सगळ्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजे तुम्हाला काय भेटेल पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आपल्याला बघा आता इथे बॉडी कशी युनिफॉर्म बॉडी आहे आणि युनिफॉर्म किंवा कंटिन्युअस बॉडी जर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे त्या समेशनच्या ठिकाणी आपण तिथं आपण ऍक्च्युअली माहिती आहे की तिथं इंटिग्रेशन आपण करू शकतो. ओके. जे आपण काल किंवा परवा आपण पाहिलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म मध्ये. ओके. म्हणजे आता बघा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला सगळ्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम करायची आहे. आणि या केसमध्ये युनिफॉर्म बॉडी आहे. युनिफॉर्म बॉडीमध्ये समच्या ठिकाणी तिथे रिप्लेस होत असते इंटिग्रेशनची टर्म. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया द मोमेंट ऑफ ओव्हरऑल दिस मोमेंट ऑफ इनर्शिया of uniform disk is the sum of moment of inertia of all the
all the elemental rings, all the number of rings, all the number of rings. आणि ज्या रिंग्स असणार आहेत त्या रिंग्स कशा असतील, ऑफ रेडियस त्या रिंगची रेडियस स्टार्ट कसं असेल ते फ्रॉम r इक्वल टू 0 टू r इक्वल टू कॅपिटल R. बरोबर आहे. सगळ्या एलिमेंटल रिंग्स त्या सगळ्या त्यांचे रेडियस स्टार्ट होत आहे स्मॉल r 0 ते स्मॉल r इक्वल टू कॅपिटल R पर्यंत. आणि सगळ्यांची समजा आपण करायचं सगळ्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजे तुम्हाला भेटणार पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. पण आता डिस्क कशा युनिफॉर्म ॲज द डिस्क इज युनिफॉर्म. आणि डिस्क जर युनिफॉर्म असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कसं मिळणार आहे, त्या एलिमेंटल रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंटिग्रेशन घेऊन. ॲज द डिस्क इज युनिफॉर्म इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया is obtained by integrating किंवा by integral of moment of inertia of elemental ring. म्हणजे हा जो एलिमेंटल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल याचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं आणि कुठून कुठपर्यंत r इक्वल टू 0 टू r इक्वल टू कॅपिटल R असं जर आपण इंटिग्रेशन घेतलं याचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपल्याला काय भेटणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. दॅट इज इंटिग्रेशन आणि कोणाचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट इंटिग्रल रिंग, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ IR. आणि ह्याची इंटिग्रेशन आपण घेत आहे जिथं बा इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे त्याची इंटिग्रेशन घेताना आपण जी रिंग आहे रिंगची रेडियस किती स्टार्ट होत आहे, कुठून स्टार्ट होत आहे, r इक्वल टू 0 फ्रॉम r इक्वल टू 0 टू रेडियस किती r इक्वल टू अप्पर रेडियस किती आहे मॅक्सिमम रेडियस r इक्वल टू कॅपिटल R. तर इंटिग्रेशन आपल्याला जे घ्यायचं आहे याचं जे इंटिग्रेशन घ्यायचं आहे ते फ्रॉम r इक्वल टू 0 टू r इक्वल टू कॅपिटल R. बरोबर आहे. कारण रिंगची रेडियस कशी वाढत जाणार आहे आणि कुठपर्यंत वाढत जाणार आहे, कॅपिटल R पर्यंत वाढत जाणार आहे. सो इंटिग्रेशन आपण याचं घेतलेलं आहे IR चा म्हणजे याचं म्हणजे आपल्याला याचं पण घ्यावं लागेल इंटिग्रेशन. ओके. इट इज इक्वल टू दॅट इज इंटिग्रेशन r इक्वल टू 0 आणि इक्वल टू r इक्वल टू कॅपिटल R ऑफ IR. तर तुम्हाला IR माहिती आहे किती आहे, I किती आपल्याकडे IR जे आहे ते आहे 2 पाय R इंटू समजा हा सिग्मा घेऊन घ्या 2 पाय R अगेन हा ठीक आहे 2 पाय R इंटू हा R स्क्वेअर सुद्धा आहे इंटू काय हा R स्क्वेअर आहे इंटू हा सिग्मा आहे आणि इंटू नंतर हा dr आहे आणि R इंटू R तो R क्यूब बनणार आहे. बरोबर. आणि आपल्याला एक गोष्ट म्हटलं आपण हे काय म्हटलं आपण की रिंगचा जो समजा मोमेंट ऑफ इनर्शिया होता त्याचं जर इंटिग्रेशन म्हणजे काय असते डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया लावून आपण I आणि त्याला आपण डिस्क म्हणून आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर पूर्ण डिस्कचा. आणि हा जो होता जो IR तो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता. सो हा जो त्याचं इंटिग्रेशन म्हणजे काय डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा बनला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू. आणि इकडे पहा इकडे काय म्हणतात आपल्याला की इंटिग्रेशन स्मॉल इक्वल टू 0 r इक्वल टू कॅपिटल R. सो 2 पाय R इंटू R स्क्वेअर म्हणजे तुम्हाला R क्यूब बनणार आहे, तो बनणार आहे R क्यूब. ओके. R क्यूब बनणार आहे. हा सिग्मा सुद्धा आहे आणि इथं समजा हा तो dr आहे. अगदी ना बघा इथं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं याचं इंटिग्रेशन घ्यायचं तिथं 2 पाय आणि सिग्मा हे तर पूर्ण कॉन्स्टंट आहे. 2 पाय पण 2 आणि पाय तर कॉन्स्टंट आहेच. सिग्मा हे जे डिस्क आहे त्या डिस्कचा सिग्मा सुद्धा कॉन्स्टंटच आहे. मास अपॉन एरिया. बरोबर. तो रेशो कसा आहे कॉन्स्टंट आहे सरफेस डेन्सिटी. मग आपण याला काढलं आपण बाहेर. सो ID काय बनत आहे ID इक्वल टू 2 पाय सिग्मा हा बाहेर निघालेला आहे. झालं इंटिग्रेशन r इक्वल टू 0 टू r इक्वल टू कॅपिटल R आणि इथे काय राहिलेलं आहे R क्यूब इंटू dr. आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं याचं घ्यायचं आहे इंटिग्रेशन. सो ID इक्वल टू 2 पाय सिग्मा. आता जेव्हा आपण पाहू इंटिग्रेशन x टू द पॉवर n इंटू dx याचा एक फॉर्म्युला आपल्याकडे असते काय तर फॉर्म्युला कसा असते तो जर समजा आपण इथे जर x असतात आणि समजा हा dx असतात तर फॉर्म्युला कसा असते फॉर्म्युला असते x टू द पॉवर इथं r आहे. सो r टू द पॉवर n प्लस 1. बरोबर असं असतं ना x टू द पॉवर n प्लस 1 असते. इथं r टू द पॉवर n प्लस 1 n किती आहे इथं 3 आहे आणि अपर मध्ये काय असते अपर मध्ये n प्लस 1 असते म्हणजे 3 प्लस 1 आणि तिथे याची लिमिट सुद्धा आहे. सो लिमिट लोअर लिमिट किती 0 आहे लोअर लिमिट 0 आहे आणि अप्पर लिमिट किती कॅपिटल R आहे.
ओके, सो इंटिग्रेशन r टू द पॉवर n इंटू डी आर, याचा फॉर्म्युला कसा असणार आहे, r टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1. इथं n किती आहे 3, सो 3 प्लस 1 आणि आपण मध्ये 3 प्लस 1. ओके, अगेन आता समोर आपण सॉल्व्ह करत आहे. आता लिमिट लावायची, त्याला लावायचे लिमिट. सो काय मिळालं आपल्याला, आय डी इक्वल्स टू 2 पाय सिग्मा इंटू लिमिट लावायचे. तर आधी आपण हे तर समजा r 3 प्लस 1 2 बनला, 4 बनलेला अपॉन मध्ये, आणि 3 प्लस 1 4 बनलेला आहे, आणि लिमिट कशी द्यायची, लोअर लिमिट 0 अपर लिमिट केवळ r आहे. आता लिमिट अप्लाय करणार आहे, आय डी इक्वल टू 2 पाय सिग्मा इंटू, आता लिमिट आपण आधी करतो, आपण अप्पर लिमिट अप्लाय करतो आपण, म्हणजे स्मॉल च्या ठिकाणी आपण अप्पर लिमिट कॅपिटल R, सो कॅपिटल R टू द पॉवर 4 अपॉन मध्ये हा 4 आणि मायनस काय असतं, नंतर मग आपण ह्या व्हेरिएबलच्या ठिकाणी लोअर लिमिट लावतो, म्हणजे 0 टू द पॉवर 4 अपॉन मध्ये काय समजा 4. तर याचा आन्सर समजा काय आले, याचं तर 0.0 ला आन्सर होतं आणि एवढं, म्हणजे आय डी जे बनत आहे ते काय बनत आहे 2 पाय सिग्मा आणि इंटू राहणार फक्त काय r टू द पॉवर 4 अपॉन मध्ये काय बनेल, हा असेल 4. आणि तर सिग्मा पूर्ण डी साठी आपण हे पाहिलं होतं, पूर्ण डी साठी जो सिग्मा असते तो काय असते, m अपॉन पाय r स्क्वेअर असते, बरोबर आहे. जो सिग्मा काय असते, ह्या डी साठी काय होतं सिग्मा, त्या डीचं मास अपॉन मध्ये त्याचा ए असते. पुट करा सिग्माची व्हॅल्यू, सो आय डी जे बनणार आहे 2 पाय सिग्मा काय असते, m अपॉन मध्ये पाय r स्क्वेअर आणि इंटू इथं r टू द पॉवर 4 आहे अपॉन मध्ये 4. तर हा पाय आणि पाय जरा कॅन्सल, 2 जार 4, इथं 2 जरा डिवाइड मध्ये, आणि याच्यामधला r स्क्वेअर आणि यामधला r स्क्वेअर झाला कॅन्सल, राहिला का फक्त r स्क्वेअर. सो आय डी जे बनत आहे, डी चा मॉड्युलस जो बनून राहिलाय, सो इथे काय राहिलं फक्त m राहिलेला आहे. ओके, नंतर मग हा r स्क्वेअर राहिलेला आहे आणि डिवाइड मध्ये हा 2 राहिलेला, म्हणजे 1/2. सो राहिलं काय 1/2 m इंटू r स्क्वेअर. अँड दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. आणि अबाउट दिस पर्टिक्युलर एक्सिस, आणि एक्स कुठला येतो, पासिंग टू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन. तर हा भेटला तो फॉर्म्युला. डी जेव्हा फिरणार आहे त्याच्या सेंटरच्या अवॉर्डमध्ये, एक्सच्या अवॉर्डमध्ये, त्या सेंटरमध्ये जाणाऱ्या एक्सच्या अवॉर्डमध्ये, तर तेव्हा त्या डीचा मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवायचा आहे, आय डी इक्वल टू काय असते, 1/2 mr स्क्वेअर असते. ओके, हाफ mr स्क्वेअर ज्याला म्हणतो ना. ओके, आता एक लक्षात ठेवायचं आणखी, काल आपण पाहिलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग पाहिला होता, तो फक्त mr स्क्वेअर होता. आणि आज काय पाहिला आपण, डीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या अवॉर्डमध्येच आहे, आणि तो वेगळा आहे, तो कसं असते 1/2 mr स्क्वेअर असते. याचं मिनिंग असं मिळतं की डिफरंट बॉडीचा डिफरंट एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया तो कसा असेल, तो डिफरंट असणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन ऑफ एनी बॉडी आणि अबाउट एनी एक्सिस. रेडियस ऑफ गायरेशन ते पण पाहायचं, काय बघू आपण. रेडियस ऑफ गायरेशन आपण दाखवतो कॅपिटल के ने, लक्षात ठेवायचं आहे. रेडियस ऑफ गायरेशन इज डिनोटेड बाय कॅपिटल के. ओके, बघू काय असते. समजा आता एखादी रिजिड बॉडी असेल ना, समजा एखादी रिजिड बॉडी असणार आहे, आणि रिजिड बॉडी समजा कुठल्या तरी एक्सिसच्या अवॉर्ड मध्ये ते होत असेल रोटेट. समजा या एक्सिसच्या अवॉर्ड मध्ये ते होत आहे, रोटेट होत आहे, इट इज रोटेटिंग अबाउट दिस पर्टिक्युलर एक्सिस. हा एक एक्सिस आहे. आणि समजा ही जी पूर्ण बॉडी असेल, पूर्ण बॉडीचं काय नाही की मास असणार आहे, पूर्ण बॉडीचं असेल मास, आणि त्यातील मग आपण बॉडीचं इफेक्टिव्ह मास आपण एक पाहिलं होतं. जर आपण रिंग पाहिली होती, आणि जर समजा रिंग जर फिरली त्याच्या एक्सिसच्या अवॉर्ड मध्ये, रिंग जर फिरली त्याच्या सेंटरमध्ये एक्सिसच्या अवॉर्ड मध्ये, तर त्या रिंगच्या केसमध्ये रिंगचं जे असते इफेक्टिव्ह मास, तर ते इफेक्टिव्ह मास त्या सेंटर पासून, त्या एक्सिस पासून त्या रिंगच्या रेडियस एवढा डिस्टन्सला असते, हे पाहिलं आपण. ओके, जर बोला आपण रिंगच्या बाबतीत, रिंगचं इफेक्टिव्ह मास ते कसं असते, त्या सेंटरमध्ये एक्सिस पासून कसं त्या रेडियस एवढ्या डिस्टन्सला असते, बरोबर. आता इथं बॉडी समजा, ही बॉडी, ह्या बॉडी सुद्धा काय असेल, इफेक्टिव्ह मास असणार आहे, याचं पण काय असेल, इफेक्टिव्ह मास असणार आहे. आणि समजा हा जो एक्सिस असणार आहे, तर ह्या एक्सिसच्या अबाउट मध्ये सुद्धा
ह्या बॉडीचं इफेक्टिव्ह मास समजा काहीतरी डिस्टन्सला असेल, काहीतरी डिस्टन्सला असेल. ओके, पूर्ण बॉडी समजा असेल. ओके, आता जसं पर्टिक्युलर आपण जसं जर रिंग असेल, युनिफॉर्म बॉडी आहे, रिंगचं ज्या प्रकारे समजा इफेक्टिव्ह मास कसं त्याच्या रेडियस एवढ्या डिस्टन्सला होता, तसं ते असेल ही जी रिजिड बॉडी आहे याचं पण काय असेल इफेक्टिव्ह मास, आणि ते सुद्धा काय असेल या एक्सिस पासून काहीतरी डिस्टन्सला असेल. समजा कन्सिडर करा की बाबा एक्सिस पासून समजा या डिस्टन्सला आहे, एक्सिस पासून या डिस्टन्सला आहे समजा, आणि समजा पूर्ण जी रिजिड बॉडी आहे, पूर्ण रिजिड बॉडीचं इफेक्टिव्ह मास समजा ह्या पॉईंटला आहे, या पॉईंटला आहे, आणि ह्या पॉईंटचं त्या एक्सिस पासून जरी डिस्टन्स किती आहे समजा स्मॉल आर आहे, स्मॉल आर. ओके, आता बघा जे आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असते, रेडियस लक्षात ठेवायचं की रेडियस ऑफ गायरेशन हे डिफरंट एक्सिस साठी डिफरंट असणार आहे. काय म्हटलं बाबा, रेडियस ऑफ गायरेशन ऍक्च्युली हे डिस्टन्स असणार आहे, आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे, हे डिस्टन्स असणार आहे त्या ऍक्सिस पासून तर त्या इफेक्टिव्ह मासच्या पॉइंट पासूनचं डिस्टन्स, एक्सिस ऑफ रोटेशन आणि इफेक्टिव्ह मासचा पॉइंट यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन असणार आहे. मग जर समजा एक्सिसचा डिफरन्स असेल, रेडियस ते डिस्टन्सचा काय डिफरन्स असणार आहे. हा जो एक्सिस इथे सध्या तर आर कसं कमी आहे, जर एक्सिस जर आपण इथं जर घेतलं असतं तर त्या पॉईंट पासून डिस्टन्स आहे आर वेगळं असतं ना, बरोबर, डिस्टन्स वेगळं असणार आहे. याचा मिनिंग असेल रेडियस ऑफ गायरेशन हे डिफरंट एक्सिसच्या रिलेटेड काय असेल डिफरंट असणार आहे. सो रेडियस ऑफ गायरेशन इट विल बी डिफरंट फॉर डिफरंट एक्सिस. मग डिपेंड असते की एक्सिसचं रोटेशन कुठं आहे, एक्सिस रोटेशन कुठं आहे, त्या इफेक्टिव्ह मास पासून लांब आहे म्हणजे थोडंफार जवळ आहे की लांब आहे त्या हिशोबाने असणार. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला पाहायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन काय असते. तर लक्षात ठेवा, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असते, परपेंडिक्युलर डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि हे कोणामधलं तर एक्सिस ऑफ रोटेशन, आणि ज्या पॉइंटला बॉडीचं इफेक्टिव्ह मास सिच्युएटेड झालेला आहे, कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, सिच्युएटेड आहे, तर त्या पॉइंट पासून तर एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स, तर ह्या डिस्टन्सला म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन के. दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स कॉल्ड एज द रेडियस ऑफ गायरेशन के. ओके, पहा याची बनवू आपण डेफिनेशन. द रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रोटेटिंग बॉडी, रोटेटिंग रिजिड बॉडी म्हणून आपण, ऑफ अ रोटेटिंग रिजिड बॉडी, आणि गिवन एक्सिस, अबाउट अ गिवन एक्सिस, अबाउट अ गिवन एक्सिस, आणि हे काय असेल इज डिफाइंड ॲज द परपेंडिक्युलर डिस्टन्स, द परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि कोणाकोणामध्ये बिटवीन द एक्सिस ऑफ रोटेशन, बिटवीन द एक्सिस ऑफ रोटेशन and a point where the effective mass of a body, of a whole body is supposed to be situated. तर त्या पॉइंट आणि एक्सेलरेशन त्यांच्यामध्ये डिस्टन्स म्हणजे असते रेडियस ऑफ गायरेशन. आणि हा जो पॉइंट काय म्हटलं आपण की जिथं इफेक्टिव्ह मास काय असते सिच्युएटेड असते, असा पॉइंट की जिथं समजा इफेक्टिव्ह मास काय सिच्युएटेड, म्हणजे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट त्या बॉडीचा सेंटर ऑफ मासचा पॉइंट असू शकतो. हा जो पॉइंट आहे हा पॉइंट काय असू शकतो, सेंटर ऑफ मासचा सुद्धा पॉइंट असू शकतो. ओके, कारण सेंटर ऑफ मासला सुद्धा काय असते, बॉडीचा होल मास काय असते सिच्युएटेड असते, बरोबर आहे. इथं पण ठीक म्हणू आपण, पण सेंटर ऑफ मास पेक्षा आपण असं म्हणून आपण पर्टिक्युलरली हे एक टर्म बरोबर राहणार आहे इफेक्टिव्ह मास. ओके, काही केसमध्ये समजा सेंटर ऑफ मास सुद्धा असू शकते, आणि समजा इथं आपण पर्टिक्युलरली जर म्हणतो एक्झॅक्ट जर म्हटलं आपण तर यूज करतो, मला वर्ड यूज करायचा आहे, प्रॉपर वर्ड यूज करायचा, तो यूज करायचा आहे इफेक्टिव्ह मास सेंटर ऑफ मास पेक्षा. ओके, काही ठिकाणी समजा सेंटर ऑफ मास असेल पण सगळ्या ठिकाणी समजा सेंटर ऑफ मास नसणार आहे. ओके, तर आपण डेफिनेशन पाहिली रेडियस ऑफ गायरेशनची. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रोटेटिंग रिजिड बॉडी अबाउट अ गिवन एक्सिस इज डिफाइंड ॲज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द एक्सिस ऑफ रोटेशन अँड द point where the effective mass of the whole body is supposed to be situated. Okay, this is called as the radius of gyration. It is denoted by capital K. It is denoted by capital K. And it's a formula सुद्धा असते, and it is given by. तर मला लक्षात याचा एक फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ गायरेशन K. याचा फॉर्म्युला असते K इक्वल टू रूट मध्ये स्क्वेअर रूट मध्ये I upon M.
रेडियस ऑफ गायरेशन याचा फॉर्म्युला कशा करायचा आहे? काय फॉर्म्युला? रूट मध्ये आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. ज्या ऍक्सिसच्या अबाउट बॉडी फिरत असेल, ज्या ऍक्सिसच्या अबाउट मध्ये बॉडी फिरत असेल, तर त्या ऍक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीचा आय. ओके. आणि एम म्हणजे त्या बॉडीचं पूर्ण मास, होल मास. ओके. सो वेअर आय म्हणजे काय म्हटलं आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया of body about a given axis, about a given axis. दिलेल्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एम म्हणजे काय? बॉडीचं मास, मास ऑफ बॉडी. ओके. हा झाला फॉर्म्युला. आता यावर तुम्हाला माहिती आहे का, यावर तुम्हाला आणखी मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला फॉर्म्युला मिळू शकतो. बघा कसं दोघांचं जर समजा आपण दोन्ही साईड जर आपण स्क्वेअर केला, आपण म्हणजे के स्क्वेअर इकडून काय बनेल? के स्क्वेअर इकडून काय बनेल? हा रूट निघून जाणार आहे, आय अपॉन एम मिळेल. आणि जर एम आपण इकडे वाढवला तर एम के स्क्वेअर होणार आहे, म्हणजे एम के स्क्वेअर इकडून काय मिळेल? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन मोमेंट ऑफ इनर्शिया याचा फॉर्म्युला काय बनणार आहे? आय इक्वल टू एम के स्क्वेअर. हा पण एक लक्षात ठेवायचा आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आय इक्वल टू एम के स्क्वेअर. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. ओके. आता आपण काय म्हटलं? रेडियस ऑफ गायरेशन हे जे आहे डिस्टन्स आहे, हे कसं आहे? डिस्टन्स आहे. मग डिस्टन्स जर आहे तर डिस्टन्स युनिट सुद्धा असणार. मग रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट काय असेल? ते डिस्टन्स युनिट. आणि डिस्टन्स काय असते? मीटर. सो इट्स SI युनिट. तर ते काय असेल? मीटर, स्मॉल एम. आणि त्याचं सी जे युनिट तर ते काय असेल? सेंटीमीटर. ते असणार आहे सेंटीमीटर. याचं डायमेन्शन म्हटलं रेडियस ऑफ गायरेशन याचं डायमेन्शन. सो डायमेन्शन तर ते कसं असणार आहे? ते असणार आहे फक्त मीटर आहे, रेडियस आहे ना, म्हणजे डिस्टन्स आहे, फक्त डिस्टन्स आहे. सो डिस्टन्स म्हणजे लेंथ. याचा बरोबर मास नाही त्यामध्ये आणि समजा टाइम सुद्धा नाही, हे त्याचं डायमेन्शन. आता रेडियस ऑफ गायरेशन कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असते? रेडियस ऑफ गायरेशन कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असते? पावर आता रेडियस ऑफ गायरेशन कोणावर डिपेंड आहे? मग मोमेंट ऑफ इनर्शियावर डिपेंड आहे आणि मासवर डिपेंड आहे का? ह्या म्हटल्यापेक्षा ह्या टर्मपेक्षा माहिती जर आपण समजा ऍक्च्युअल जर पाहिला आपण ऍक्च्युअल जो मोमेंट जे रेडियस ऑफ गायरेशन असते, रेडियस ऑफ गायरेशन बॉडीच्या होल मासवर डिपेंड नसते, जरी फॉर्म्युलामध्ये आहे. का कसं? जेव्हा समजा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला आपण पुट करू, समजा जेव्हा समजा आपण कुठल्याही ऍक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला पुट केला, आपण समजा रिंगच्या अबाउट म्हटलं आपण, तर रिंगच्या सेंटरच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो? तो असतो एम आर स्क्वेअर असतो. आणि समजा इथं डिवाइड मध्ये एम असतात, एम कॅन्सल होऊन जाणार आहे. याचा मिनिंग असं आहे की मोमेंट ऑफ इनर्शियाचा जेव्हा फॉर्म्युला पुट करू आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा आपण फॉर्म्युला पुट करू आपण, तर डिवाइड मधला मास ते कॅन्सल होणार आहे. म्हणजे मग रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म्युलामध्ये मास राहतच नसते. तर लक्षात ठेवायचं आहे, रेडियस ऑफ गायरेशन डू नॉट डिपेंड अपॉन द होल मास ऑफ द बॉडी. रेडियस ऑफ गायरेशन डू नॉट डिपेंड ऑन होल मास ऑफ द बॉडी, होल मास ऑफ द किंवा ऍक्च्युअल मास ऑफ द बॉडी, ऍक्च्युअल मास ऑफ द बॉडी. मग कोणा डिपेंड असते? या मासवर डिपेंड नाही, बॉडीच्या मासवर डिपेंड, कोणा डिपेंड आहे? तर लक्षात ठेवा, बॉडीचा जो शेप असेल ना, शेप असेल किंवा साईज असेल त्याच्यावर डिपेंड असणार आहे. आणखी म्हणू शकतो आपण की जो ऍक्सिस आहे, ऍक्सिस त्या पॉईंटच्या जवळ असेल तर रेडियस कमी असणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन के कमी असणार, बरोबर आहे. आणि जर ते जर म्हटलं आपण ऍक्सिस समजा हा जर ऍक्सिस लांब असेल तर काय असणार आहे? ते काय असेल ते जास्त असणार आहे, बरोबर आहे. डिस्टन्स जास्त असणार आहे, रेडियस जास्त असणार आहे. याचं मिनिंग असं की रेडियस ऑफ गायरेशन कोणावर डिपेंड आहे? कमी केव्हा असेल, जास्त केव्हा असेल. तर लक्षात ठेवायचं आहे, बॉडीचा जो शेप असेल ना, बॉडीचा शेप आणि साईज कसं त्यावर डिपेंड असेल, बॉडीचा शेप आणि साईज त्यावर डिपेंड असणार आहे. सो के इट डिपेंड्स ऑन तर पहिले कोणावर डिपेंड असेल? तो बॉडीचा शेप आणि साईज, बॉडीचा शेप आणि साईजवर डिपेंड असणार आहे रेडियस ऑफ गायरेशन. अजून कोणावर डिपेंड असेल? जे रिजिड बॉडीचं जे मास आहे त्या मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, आता बाबा आपण असं म्हटलंय की जे समजा इफेक्टिव्ह मास कुठे आहे? ते एक्सिसच्या जवळपास आहे, एक्सिसच्या जवळपास तिथं के कसं आहे समजा कमी आहे. आणि ते जर म्हटलं आपण समजा इफेक्टिव्ह मास जर समजा एक्सिस पासून जर लांब असतं मग तेव्हा के काय असतं? हा जास्त असतं. म्हणजे इफेक्टिव्ह मास कसा आहे? इफेक्टिव्ह मास त्या एक्सिसच्या जवळपास आहे की समजा एक्सिसच्या लांब आहे, त्यावर पण डिपेंड आहे. म्हणजे एक्सिसच्या ओव्हरमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कसं आहे ते पण म्हणू शकतो आपण ना. इफेक्टिव्ह मास म्हटल्यापेक्षा त्याला आपण मास डिस्ट्रीब्युशन. जर आपण इथे जर पाहिला आपण, जर इथे या एक्सिस जर पाहिला आपण, तर
ह्या ऍक्सिसच्या या साईडमध्ये मास आणि ह्या साईडमध्ये मास समजा ते कमी जास्त आहे समजा, परंतु जर आपण पर्टिक्युलर ह्या ऍक्सिसच्या अबोर्ड जर म्हटलं आपण ह्या ऍक्सिसच्या अबोर्ड जर म्हटलं असतं तर ऍक्सिसच्या या साईडने मास खूप जास्त असतं आणि ऍक्सिसच्या या साईडने मास खूप कमी आहे. मग त्यामुळे मग तिथे काय असतं, तिथं मग तो के काय असतं, जास्त असतं. काय म्हटलं आपण, ऍक्सिस हा जर ऍक्सिस असता तर या ऍक्सिसच्या या साईडमध्ये राईट साईडमध्ये मास काय असतं, जास्त असतं आणि ऍक्सिसच्या समजा लेफ्ट साईडमध्ये काय मास कमी असतं. म्हणजे मासचं डिस्ट्रिब्युशन कसं की त्यावर डिपेंड असते. तिथं समजा जर म्हटलं आपण मास जर या साईडने जास्त आहे तर तिथं के काय जास्त आहे आणि या साईडने समजा मास कमी, बरोबर. आणि इथं जर पाहिलं आपण तर या साईडमध्ये मास आणि या साईड मास जवळपास सारखंच, त्यामुळे रेडियस कमी आहे. म्हणजे डिपेंड करते मासचं डिस्ट्रिब्युशन कसं आहे, अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन डिपेंड करते त्यावर रेडियस ऑफ गायरेशन कशी असणार आहे. सो डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास की कोणा डिपेंड असेल, डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास about the axis यावर पण डिपेंडेंट आहे. तिसरा सिम्पली पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. पोझिशन कशी आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन कशी आहे ते समजा त्या इफेक्टिव्ह मासच्या पॉइंटच्या जवळपास आहे की लांब आहे, यावर पण डिपेंड असणार आहे. सो इट डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन यावर पण डिपेंड असेल रेडियस ऑफ गायरेशन. जर आपण असं म्हटलं की जर इफेक्टिव्ह मासच्या समजा ऍक्सिस जवळपास असेल तर काय असेल ते कमी असणार आहे. If the point of effective mass is close to the axis, तर तेव्हा रेडियस ऑफ गायरेशन कशी असेल ते कमी असेल. देन रेडियस ऑफ गायरेशन की असेल ते इट विल बी स्मॉल, दिसून कमी असणार आहे. आणि ते जर म्हटलं आपण पॉईंट कसं असतो, समजा लांब असेल एक्सिस पासून, तर ते रेडियस ऑफ गायरेशन काय असेल, जास्त असेल. While if the point is away from axis, then K it will be large or greater. Okay, so this is all about the radius of gyration. आता एक लक्षात ठेवायचं आहे की इथं रेडियस ऑफ गायरेशन हे डिफरंट ऍक्सिसच्या अवॉर्डमध्ये डिफरंट असणार आहे. रेडियस ऑफ गायरेशन याची व्हॅल्यू, बरोबर, हे डिस्टन्स डिफरंट ऍक्सिसच्या अवॉर्डमध्ये काय असेल डिफरंट असणार आहे. डिफरंट बॉडीसाठी सुद्धा काय असेल डिफरंट असणार आहे. आपण एक कम्पेअर करू, एक सिंपल आपण एक्झाम्पल घेऊ. आपण एक युनिफॉर्म डिस्क घेऊ आणि एक युनिफॉर्म रिंग घेऊ आणि दोघांचं समजा रेडियस ऑफ गायरेशन आपण ते डिस्कस करू. So consider a uniform ring consider करा and uniform disc. Okay, दोघांची मास सेम consider करा, of same mass कैपिटल M आणि दोघांची डिस्क साठी consider करा of same radius, of same mass and radius कैपिटल R. दोन्ही जे समजा रोटेट होत आहे, आर रोटेटिंग, दोन्ही रोटेट होत आहे अबाउट इट्स ओन एक्सिस, अबाउट their own axis. ओन एक्सिस म्हणजे काय की पासिंग थ्रू सेंटर परपेंडिकुलर प्लेन. द एक्सिस passing through center and perpendicular to their plane, तर एक रिंग आहे ती होत आहे रोटेट ह्या एक्सिसच्या मध्ये पासिंग थ्रू सेंटर. समजा हे रिंग आहे, युनिफॉर्म रिंग असेल.
याची रेडियस आर आहे आणि एक समजा डिस्क आहे, आणि डिस्क सुद्धा रोटेट आहे त्याच एक्सिसच्या अबाउटमध्ये, सेंटरमध्ये एक्सिसच्या अबाउटमध्ये. डिस्कची पण रेडियस किती कॅपिटल आरच आहे, रिंगचं पण मास किती कॅपिटल एम आहे, डिस्कचं पण मास किती कॅपिटल एमच आहे. ओके. आता जर आपण असं म्हटलं आपण की जेव्हा रिंग होत असेल रोटेट अबाउट दिस एक्सिस, तर तेव्हा या एक्सिसच्या अबाउटमध्ये रिंगचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया आय आर म्हणून आपण, आणि जेव्हा डिस्क होत असेल रोटेट त्या स्वतःच्या एक्सिसच्या अबाउटमध्ये तेव्हा त्या डिस्कचा पण असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला म्हणून आपण आय डी म्हणून आपण. आणि पर्टिक्युलरली पाहता या हे जे रिंग आहे, रिंगची रेडियस ऑफ गायरेशन आणि ह्या एक्सिसच्या अबाउटमध्ये, तर त्याला म्हणून आपण के आर म्हणून आपण इथं रिंगची रेडियस ऑफ गायरेशन के आर आणि डिस्कची रेडियस ऑफ गायरेशन त्याला म्हणून आपण के डी म्हणून आपण. ओके. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग, अबाउट इट्स ओन एक्सिस, अबाउट इट्स सेंट्रल एक्सिस किंवा ओन एक्सिस. तर काय असं फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर फॉर्म्युला कसं असते, आय रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असं फॉर्म्युला एम आर स्क्वेअर, बरोबर. काय असते आय इक्वल टू एम आर स्क्वेअर असते. पण अगेन आपण पाहिलं मग आपण पाहिला मोमेंट ऑफ इनर्शिया याचा एक आणखी फॉर्म्युला असते इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. तो काय असते एम के स्क्वेअर, आय इक्वल टू काय असते एम के स्क्वेअर असते. आणि इथं जर म्हटलं आपण रिंगचा जर म्हटलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया तर रेडियस ऑफ गायरेशन त्या एक्सिसच्या अबाउटमध्ये, सेंटरच्या एक्सिसच्या अबाउटमधली रेडियस ऑफ गायरेशन ती काय असेल के आर असणार आहे. सो इथं आय इक्वल टू समजा एम आर स्क्वेअर पण आहे, आय इक्वल टू एम के स्क्वेअर सुद्धा आहे, त्यांचे एलएचएस इक्वल आहे, मग त्यांचे काय असेल आरएचएस इक्वल असणार आहे. दॅट इज एम के आर स्क्वेअर इक्वल टू काय म्हटलं आपण एम आर स्क्वेअर. इथं एम आणि एम तर झाला कॅन्सल. सो के स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, म्हणजे मग तुम्हाला के आर इक्वल टू काय भेटतं तुम्हाला कॅपिटल आर भेटणार आहे. म्हणजे इथं जर पाहिलं आपण रिंगच्या बाबतीत सेंट्रल एक्सिसच्या अबाउट मधली रेडियस ऑफ गायरेशन, तर ते के आर काय भेटेल तुम्हाला इक्वल टू त्या रिंगची रेडियस भेटलेली आहे. त्याच प्रकारे आपण करू आता याचं काढू आपण. डिस्क असेल डिस्कचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स सेंट्रल एक्सिस, हे आपण आताच काढलेलं आहे सेंट्रल एक्सिस. अच्छा डॉक्युमेंट आपण काढलेला आहे. आय डी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असं फॉर्म्युला 1/2 एम आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला असते, बरोबर. मग आपण काढलाय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस अबाउट इट्स सेंट्रल एक्सिस, आय डी इक्वल टू 1/2 एम आर स्क्वेअर. बट अगेन आपल्याला एक माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन काय असते फॉर्म्युला एम के स्क्वेअर असते. इथं म्हटलं आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, तर मग इथं रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा काय असेल के डी असणार आहे, डिस्कची रेडियस ऑफ गायरेशन. अगेन यांच्या एलएचएस इक्वल आहे, त्यांच्या आरएचएस इक्वल असणार आहे. एच आर एस म्हणजे काय एम के डी स्क्वेअर इक्वल टू एच आर एस किती आहे 1/2 एम आर स्क्वेअर. एम आणि एम तर झाला कॅन्सल. आता इथे बघा समजा आपण इथं काय भेटलं मग आता के डी स्क्वेअर इक्वल टू काय भेटलेला आहे, हा आर स्क्वेअर अपॉन 2 भेटलेला आहे. दोन्ही साईड जर भेटला आपण स्क्वेअर रूट, तर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे, तुम्हाला भेटणार आहे के डी भेटणार आहे. इकडे स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, तुम्हाला आर भेटणार आहे आणि डिवाइड मध्ये हा रूट 2 राहणार आहे. तर याला आपण कसं लिहितो आपण 1/√2 इंटू आर. 1/√t ची व्हॅल्यू कसं होतं, रूट ची व्हॅल्यू पुट करतो आपण तिथे 1.414. सो के डी इक्वल टू 1/1.414 इंटू समजा आर इक्वल टू 1/, याचा जर आपण रेशो म्हटला आपण तर रेशो किती असते 0.707 असते. 1/1.41 पर याचा रेशो किती असते 0.707 आणि इंटू समजा हा आर. ओके. मग तुम्हाला के डी किती भेटेल, तुम्हाला 0.707 आर भेटलेला आहे. इथं के आर किती होता, तो आर होता. आता बरोबर या दोघांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा 1 इंटू आर आहे आणि हा समजा 0.707 इंटू आर आहे. याचा मिनिंग ही व्हॅल्यू कमी आहे. याचा मिनिंग इज रेडियस ऑफ गायरेशन डिस्क याची कशी आहे कमी आहे, आणि जर म्हटलं आपण रिंगची रेडियस ऑफ गायरेशन कशी आहे जास्त आहे. दॅट इज के आर इज ग्रेटर दॅन के डी. ओके, एक लक्षात ठेवा. इथं मग आपण दोन बॉडी आहे ज्यांचा मास सारखा आहे, ज्याची डिस्क सारखी आहे आणि जे होत्या रोटेट बरोबर त्यांच्या सेंटरमध्ये एक्सिसच्या अबाउट मध्येच, पण तरी सुद्धा त्यांची त्या एक्सिसच्या अबाउट मधली रेडियस ऑफ गायरेशन ही कशी आहे डिफरंट आहे. रिंगची रेडियस ऑफ गायरेशन जास्त आहे आणि डीची काय कमी आहे. मग हे असं का बरं असणार आहे, कारण इथे माहिती इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास डिफरंट आहे. म्हणजे पहा कसं आपण पाहिलं की इथं जर पाहिलं रिंग आहे तर रिंगचं जर म्हटलं आपण इफेक्टिव्ह मास, रिंगचं इफेक्टिव्ह मास ते पूर्ण काय असते ते आर एडिसनला असते. आपण आधी पण पाहिलेलं आहे रिंगचं जे इफेक्टिव्ह मास असते ते कुठं असते ते एक्सिस पासून असते ते आर एडिसन्सला असते. आणि जर म्हटलं आपण
डिसचं मास म्हटलं आपण ह्या केसमध्ये म्हटलं आपण आता इथं जर पाहिलं आपण तर डिसचं जे इफेक्टिव्ह मास असणार आहे तर त्या सेंटरमध्ये एक्सिसच्या पासून तर ते आर डिस्टन्स नसेल, पूर्ण आर डिस्टन्स नसेल तर आर पेक्षा कमी डिस्टन्सला असेल की आपल्याला पेक्षा कमी डिस्टन्सला असेल. म्हणजे त्याला आपण जे डिस्टन्स असेल ते असेल ते 0 ते आर ह्या दोघांमध्ये असेल ना. म्हणजे त्याला आपण समजा इथं म्हणू शकतो आपण इफेक्टिव्ह मास. इफेक्टिव्ह मास तिकडे असेल म्हणजे ते एक्सिस पासून सेंट्रल एक्सिस पासून समजा ह्या डिस्टन्स असू शकते ते 0.7 आर ह्या डिस्टन्स म्हणजे या 0 सेंटर ते समजा आर या मधात असणार आहे. ओके. मग इफेक्टिव्ह मास म्हणजे याचा मिनिंग काय म्हणत आहे, याचं इफेक्टिव्ह मास एवढ्या डिस्टन्सला आहे, याचं इफेक्टिव्ह मास एवढ्या डिस्टन्सला आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणत आहे, रेडियस ऑफ गायरेशन हे काय सांगत तुम्हाला डिस्ट्रीब्युशन मास सांगत आहे. रेडियस ऑफ गायरेशन बार रेडियस ऑफ गायरेशन के इक्वल टू आर आहे. याचं मिनिंग काय की एक्सिस पासून आर डिस्टन्सला इफेक्टिव्ह मास आहे. रेडियस ऑफ गायरेशन एवढी आहे. याचं मिनिंग काय की इफेक्टिव्ह मास एक्सिस सेंट्रल एक्सिस पासून एवढ्या डिस्टन्सला आहे. इफेक्टिव्ह मास एवढ्या डिस्टन्सला आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन मास कसं आहे, एक्सिसच्या जवळ आहे की एक्सिसच्या लांब आहे हे सांगतो तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन तर याचा मिनिंग असावा की रेडियस ऑफ गायरेशनचं तसं जर इम्पॉर्टंट म्हटलं आपण तर हा तो इम्पॉर्टंट बनणार आहे की जर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन जर तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन माहिती आहे तर तुम्हाला मासचं डिस्ट्रीब्युशन कसं तुम्हाला ते माहीत पडते. ओके. सो दिस इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ दिस रेडियस ऑफ गायरेशन. इट गिव्स अस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द गिवन एक्सिस. ओके. तर हे झालं रेडियस ऑफ गायरेशन.